श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेम स्वामी भक्तांनो, कधी तुम्ही शांतपणे बसून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का? मी इतका प्रयत्न करतोय तरी आयुष्यात शांतता नाही. घर आहे, माणसं आहे, पण समाधान नाही. मित्रांनो, याचं उत्तर खूप सोपं आहे, पण आपण ते दुर्लक्षित करतो. आपलं कुलदैवत. कारण जिथे कुलदैवताची आठवण असते तिथे संकट टिकत नाही. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. जीवनात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर कुलदेवताशी नातं घट्ट असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिबा या नावामागचं रहस्य. एक अशी गोष्ट जी फक्त कथा नाही तर एक शक्ती आहे, एक अनुभव आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलात का की ज्योतिबा हे नाव इतकं प्रभावी का आहे? हे फक्त नाव नाही आहे, तो आहे तेजाचा स्फोट. हजारो कोटी सूर्याचं एकत्रित रूप. कल्पना करा, एक सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, पण ज्योतिबा म्हणजे हजारो कोटी सूर्याचं तेज. म्हणूनच त्या नावातच एक ऊर्जा आहे, एक कंपन आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे जी खूप लोकांना कळत नाही. जेव्हा तुम्ही वाडी रत्नागिरीवर जाता, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होता, तेव्हा तुमची पावलं आपोआप वळतात यमाई देवीच्या मंदिराकडं. का? हा योगायोग आहे की कोणीतरी तुम्हाला तिकडे खेचतंय? मित्रांनो, ही आहे ती अदृश्य शक्ती जी तुम्हाला जाणवते पण दिसत नाही. आणि यामागे आहे एक गूढ इतिहास, एक अधुरी कथा आणि एक दिलेलं वचन. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्योतिबा नावाचं खरं रहस्य, यमाई देवी आणि ज्योतिबाचं खरं नातं, चैत्र पौर्णिमेचा गूढ सोहळा, नवदाम्पत्य तिथे का जातात आणि या 7 दगडामागचं रहस्य. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, हा अनुभव आहे, श्रद्धेचा आणि विश्वासाचा. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला तर मग सुरुवात करूया त्या दिव्य रहस्याची, ज्योतिबा या नावाच्या शक्तीची. मित्रांनो, हे जे दैवत आहे केदारनाथ ज्योतिबा, हे साधं दैवत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची शक्ती एकत्रित आली आणि या दिव्य तेजातून ज्योतिबा दैवत प्रकट झाले. विचार करा, एक सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, पण ज्योतिबा म्हणजे हजारो कोटी सूर्याचं तेज. म्हणूनच त्यांना ज्योतिबा असं म्हणतात, कारण ते आहेत तेजाचं मूर्त स्वरूप. जेव्हा तुम्ही वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर जाता, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होता, तेव्हा एक गोष्ट तुम्ही नक्की अनुभवली असेल, तुमची पावलं आपोआप वळतात यमाई देवीच्या मंदिराकडे. हे फक्त योगायोग नाही, ही अद्भुत शक्ती आहे. यामागे गूढ इतिहास आहे. कृतयुगात रेणुका माता होती आणि कलियुगात तीच माता यमाई देवी म्हणून प्रकट झाली. त्यावेळी तिने केदारनाथांच्या वचनाची आठवण करून दिली. देवा, तुम्ही माझ्याशी मिलन करणार असं वचन दिलं होतं. तेव्हा केदारनाथ म्हणाले, मी दक्षिण विजय पूर्ण केल्यावर तुझं वचन पूर्ण करीन. आणि मग केदारनाथांनी पृथ्वीवर अवतार घेतला, दुष्टांचा नाश केला, राक्षसांचा संहार केला आणि कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीची स्थापना केली. संपूर्ण दक्षिण दिशा जिंकून ते परत हिमालयाकडे निघाले, पण त्या क्षणी महालक्ष्मी त्यांना थांबवलं. देवा, जर तुम्ही निघून गेलात तर या भक्ताचं रक्षण कोण करणार? त्या विनंतीला मान देऊन केदारनाथांनी वाडी रत्नागिरीवर स्नान केलं आणि तेव्हापासून दख्खनचा राजा ज्योतिबा असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं. चैत्र पौर्णिमा हीच ती वेळ जेव्हा केदारनाथ यमाई देवीच्या मंदिराकडे जातात. पण इथे एक मोठं रहस्य आहे. हे लग्न ज्योतिबा आणि यमाईचं नाही, मूळ माया यमाई आणि जमदग्नी ऋषी यांचं मिलन आहे. कारण केदारनाथांना त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं, म्हणून त्यांनी आपल्या शरीरातील जमदग्नी तत्व वेगळं केलं आणि त्या तत्वाचं प्रतीक म्हणजे त्यांची कट्यार. म्हणूनच चैत्र पौर्णिमेला यमाई देवी समोर त्या कटारीचा आणि देवीचा विवाह लावला जातो. हा सोहळा फक्त परंपरा नाही, तो आहे वचनापूर्तीचा क्षण आणि मुक्तीचा मार्ग. म्हणूनच त्या दिवशी वातावरण भारलेलं असतं, फक्त भावनेत हरवलेलं असतात. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, हा योगायोग नाही, हा ज्योतिबाचा संकेत आहे. मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी वाडी रत्नागिरीला नक्की जा, ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मनापासून म्हणा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आता दुसरं महत्त्वाचं रहस्य, नवदाम्पत्य तिथे का जातात आणि देवीला पीठ मीठ का अर्पण केलं जातं? मित्रांनो, मूळ माया म्हणजे संपूर्ण सृष्टी चालवणारी शक्ती. अन्न, धान्य, जीवन सगळं तिच्यामुळेच आहे. म्हणूनच नवीन संसार सुरू करताना नवदाम्पत्य देवीसमोर साकडं घालतात, आमच्या संसारात कधीही कमी पडू नये. आणि म्हणूनच देवीला अर्पण केलं जातं. मीठ आणि पीठ हे फक्त अर्पण नाही, हे आहे अन्न समृद्धीचं प्रतीक.
सुखी संसाराची प्रार्थना, कारण ते आहे समर्पणाचं प्रतीक, अहंकार सोडण्याचं प्रतीक. आता सर्वात गूढ गोष्ट, यमाई मंदिरामागे असलेल्या 7 दगडाची उतरण. हे 7 दगड म्हणजे 7 शक्तीचं प्रतीक आहेत, सप्तपदीचं प्रतीक आहेत. जसं लग्नात आपण वचन देतो 7 जन्म एकत्र राहू, तसंच इथेही नवदाम्पत्य आपल्या संसारासाठी आशीर्वाद घेतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच शिकवतात, श्रद्धा असेल तर देव आपल्याजवळ असतो, विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडतो. बांधवांनो, या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्याला काहीतरी शिकवून जातं. एक शिल्प दाखवतं बहीण भावाचं नातं कसं असावं. म्हणजे ही फक्त देवाची जागा नाही, ही हा संस्काराचा खजिना आहे. आणि लक्षात ठेवा, यमाई माता आणि ज्योतिबा यांचं नातं आई आणि मुलासारखं आहे. बाकी जे ऐकतो ते सगळं गैरसमज आहे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात कुठलीही सुरुवात करताना कुलदेवताला विसरू नका, कारण कुलदैवत हीच आपल्या अध्यात्माची पहिली पायरी असते. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच माझ्या कुलदेवताशी जोडलेलो आहे का? कारण आज आपण जे ऐकलं ती फक्त कथा नव्हती, ती होती वचनपूर्ती, ती आहे श्रद्धा, आणि ती होती एक अदृश्य शक्ती. मित्रांनो, ज्योतिबा म्हणजे फक्त देव नाही, ते आहेत प्रकाश. आणि यमाई माता म्हणजे सृष्टीचं मूळ शक्ती. जेव्हा तुम्ही त्यांच्या चरणी जाता तेव्हा तुम्ही फक्त दर्शन घेत नाही, तुम्ही तुमच्या आयुष्याला दिशा देता. म्हणूनच नवदाम्पत्य तिथे जातं, कारण त्यांना फक्त आशीर्वाद नको असतो, त्यांना हवं असतं स्थैर्य, समृद्धी आणि आयुष्यभराची साथ. आणि म्हणून ते पीठ मीठ अर्पण करतात, कारण तो अन्नाचा प्रश्न नाही, तो आहे समर्पणाचा. मित्रांनो, त्या 7 दगडामध्ये फक्त दगड नाहीत, ते आहेत 7 वचन, 7 जन्म आणि 7 नात्यांचं बंधन. आजच्या या व्हिडिओतून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर देव दूर नाही, विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडतो, आणि जर तुमच्या पाठीशी कुलदैवत असेल तर कोणतेही संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात कितीही व्यस्त असाल तरी वर्षातून एकदा वाडी रत्नागिरीला नक्की जा. ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मनापासून म्हणा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि बघा, तुमच्या मनातील भीती, तुमच्या आयुष्यातील अडचण हळूहळू नाहीशी होत जाईल. कारण देवाला काही मोठं नको असतं, फक्त खरी श्रद्धा हवी असते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता असा एक दिव्य मंत्र जप करूयात, जो तुमच्या जीवनात श्री ज्योतिबा देवाच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती आणि समाधान घेऊन येईल. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः. 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 ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः.
ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। 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 ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः।
ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः।
ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः।
ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः।
ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः। ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः।